नमस्कार, रामकृष्ण हरी. मी बाळासाहेब महाराज कदम, माऊली तीर्थयात्रा सेवा प्रतिष्ठान गौडगाव, तालुका बार्शी या संस्थेच्या माध्यमामधून आपण भारतातील जी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रामध्ये त्या तीर्थाचं चांगल्या प्रकारे लोकांना दर्शन घडावं आणि त्यांची सेवा घडावी या उद्देशाने आपण माऊली तीर्थयात्रा सेवा प्रतिष्ठान हे 2009 साली स्थापन केलं. आतापर्यंत हजारो तीर्थयात्रेकरूंना आपण भारतातील अनेक तीर्थक्षेत्राच्या यात्रा घडवल्या आहेत. जसे की बद्रीनाथ, केदारनाथ असेल, चारधाम असतील, काशी, रामेश्वर, जगन्नाथपुरी, नेपाळ, काठमांडू आदी सर्व तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि आजही आपण गावाशेजारी एक सुरटी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचे काही भाविक आणि गौडगाव येथील काही भाविक असे एकूण 85 भाविक आज घेऊन सोलापूर येथून रेल्वेने ज्या ठिकाणी महाकुंभ मेळा भरलेला आहे त्या प्रयागराज तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना या कुंभ पर्वामध्ये गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमावरती स्नान घडावं. त्याचबरोबर चित्रकूट, अयोध्या, राम जन्मभूमी, भरताचं नंदीग्राम, त्याचप्रमाणे काशी आदी करून तीर्थक्षेत्राचं दर्शन घडावं म्हणून अत्यंत अल्प दरामध्ये अगदी ग्रामीण भागातील लोकांना परवडेल अशा किमतीमध्ये आपण त्या लोकांना रेल्वेचा प्रवास देऊन त्याचबरोबर लक्झरी प्रवास देऊन त्यांची दररोजची 2 वेळच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था करून त्यांना सुखरूपपणे परत आपल्या घरी आणण्याचं आपण ठरवलेलं आहे. आणि त्याकरिता आज तारीख आहे 16, म्हणजे 17च्या मध्यरात्रीच्या नंतर आम्ही सोलापूर येथून म्हैसूर, वाराणसी या रेल्वेने प्रस्थान करत आहोत. त्याकरता सर्व यात्रेकरूंचं मला सहकार्य आहे आणि त्याचबरोबर माझ्या घरातील माझी सर्व मुलं, पत्नी यामध्ये इन्व्हॉल्व होऊन ते देखील यामध्ये सहभाग घेत असतात. तो आनंद माझ्या कुटुंबालाही आहे आणि आपण घेतलेला आनंद दुसऱ्यालाही देता यावा या उद्देशाने आपण ही तीर्थयात्रा आपण करतोय. आणि गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोकांना तीर्थयात्रा घडवलेल्या असल्यामुळं सर्व यात्रेकरू समाधानी आहेत. कुठल्याही यात्रेकरूकडून आपल्याला चुकीच्या पद्धतीचं काही ऐकायला मिळालेलं नाही. अगदी समाधानानं त्यांच्या यात्रा पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळं ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आता आगामी यात्रा देखील माझी 26 मार्चला आहे. 26 मार्चला आपण गंगासागर जगन्नाथ धाम अशी स्लीपर बसने यात्रा काढलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त 40च लोक आपण घेऊन जायचं ठरवलंय आणि त्यामध्ये त्या 40 लोकांची चांगल्या प्रकारची रूम सहित सर्व व्यवस्था आपण करायचं आणि त्या लोकांना जगन्नाथ धाम म्हणजे 4 धामापैकी एक धाम असलेलं त्याचबरोबर काशी, अलाहाबाद, अयोध्या, गया, गंगासागर आणि जगन्नाथ ही तीर्थक्षेत्रही त्यांना घडावी म्हणून करता आपण 26 मार्चला एक यात्रा आयोजित करतोय. आणि आजची मात्र आपण त्रिस्थळी यात्रा करतोय. त्यामध्ये काशी, अलाहाबाद, अयोध्या, चित्रकूट ही ठिकाणं तीर्थक्षेत्र आपण घेतलेली आहेत. आणि त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला जो तीर्थयात्रेचा आनंद आहे तो आनंदच द्विगुणित करावा. महाराज, यात्रेसाठी जर कुणाला यायचं असेल तर तुमचा संपर्क नंबर आणि पत्ताही सांगा, म्हणजे जेणेकरून लोक कॉन्टॅक्ट मध्ये राहतील आणि तुमच्या ऑफिसला येऊन भेट देतील. हो, तर आपलं ऑफिस गौडगाव मध्ये माऊली तीर्थयात्रा सेवा प्रतिष्ठानचं गौडगाव मेन रोडला गावामधून खाली स्टँडकडे येणारा किंवा जो बसस्थानकाकडे येणारा जो मुख्य रस्ता आहे त्याच्यावरती आपण ऑफिस थाटलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे नंबर असेल, माझा मुलगा आहे, मी आहे, माझी दोन्ही मुलं याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. संपर्क नंबर सांगा. संपर्क नंबर माझा नंबर आहे 98 222 48 147. नंबर पुन्हा एकदा सांगतो 98 22 24 81 47. आणि माझ्या मुलाचा नंबर आहे 95 52 625 125. महाराज, शेवटचा प्रश्न असा की आता तुमची यात्रा टूर जी आहे ते किती वर्षापासून आजपर्यंत चालू आहे? गेल्या 15 वर्षापासून ही सेवा आपण करतोय. पहिल्यांदा गावातील 100 लोक एकाच वेळी गावातून घेऊन जाऊन त्यांना तीर्थयात्रा घडवली होती. अत्यंत अल्प दरामध्ये त्यावेळेला देखील आपण ती यात्रा घडवलेली होती. त्यानंतर आपण एक यात्रा अशी त्रिस्थळी घडवली होती.
त्यावेळेला देखील 175 लोक आपण अयोध्येला घेऊन जाऊन त्या ठिकाणी नामसप्ताहाचं आयोजन केलेलं होतं. बरोबर. आणि ती देखील यात्रा आपण फक्त 5,500 रुपयामध्ये ती यात्रा केलेली होती. त्याचप्रमाणे आपण लांबच्या ज्या यात्रा आहेत त्यामध्ये बद्रीनाथ केदारनाथ सारखी यात्रा असेल, नेपाळ सारखी यात्रा असेल, तर आपण विमानानं देखील लोकांना घेऊन गेलेलो आहे. विमानाचा प्रवास पण केलेला आहे. हो, तर विमान प्रवास देखील आपल्याला ग्रामीण भागातील लोकांना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव विमान प्रवास घडावा, विमानात बसण्याचा एक आनंद त्यांना मिळावा. कारण काहीतरी कारण पाहिजे असतं. कोणाची मुलं काही परदेशामध्ये नसतात, काही नसतात, परंतु तीर्थयात्रेच्या निमित्तानं तरी निदान त्यांना विमान प्रवास घडावा या अपेक्षेनं आपण त्यांना पुणे ते दिल्ली, पुणे ते चेन्नई, पुणे ते बेंगलोर अशी विमान सेवा घडवलेली आहे आणि विमान प्रवासाचा आनंद त्यांना आपण प्राप्त करून दिलेला आहे. धन्यवाद. मी माऊली तीर्थ या कंपनीच्या सहकार्यानं हा, तीर्थयात्रेला निघालो आहोत. बरं. ह्याच्या अगोदर गेलताय कुठं? त्याच्या अगोदर गेलतोय हा, आणि यांच्याकडून आमची व्यवस्था चांगल्या प्रकारे होती म्हणून आम्ही दुसऱ्यांदा त्यांच्याबरोबर जायचा निर्णय घेतला. काय काय व्यवस्था असते तिकडे गेल्यानंतर? तिकडे गेल्यानंतर रेल्वेमधून खाली उतरल्याबरोबर हा, सगळी व्यवस्था त्यांची असते. हा. नाश्ता, चहा, पाणी, जेवण, लक्झरी सेवा, तीर्थ ठिकाणे, कुठल्याही ठिकाणा नेमलेली आपली तीर्थ ठिकाणं आहेत. बरं. त्या प्रत्येक तीर्थ ठिकाणी नेण्याचं, आणण्याची हा, आणि सगळ्यांना सुव्यवस्थित न्यायची आणायची जबाबदारी ते स्वतः जातीनं लक्ष घालून करतात. बरं. ह्याच्यात कुणाला काय म्हणजे अजिबात त्रास होणार नाही याची काळजीपूर्वक दक्षता घेतात. त्याचबरोबर यांच्या माऊली तीर्थ यात्रा कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत जेवढ्या ट्रिपा झाल्या हा, त्या कुठल्याही ट्रिपची एकाही यात्रेकरूची आतापर्यंतची तक्रार आमच्या कानावर आलेली नाही. बरं बरं बरं. याच्यापेक्षा जास्त काय सांगण्यात मतलब नाही. बरं बरं. आता आम्ही तीर्थयात्रा करत 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 तसं तर म्हणजे तीर्थयात्रा हा प्रत्येकाचा म्हणजे कर्तव्यच आहे. कारण तीर्थयात्रा केल्याशिवाय माणसात पारमार्थिक बदल होत नाही. बरोबर. आणि पारमार्थिक भाव जागृत होत नाही. आणि त्या हिशोबानं आलेल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर मनापासून तीर्थयात्रा करावी, श्रद्धापूर्वक करावी आणि त्या प्रत्येक तीर्थाचा असणारा प्रत्येकाने लाभ घ्यावा, मला असं वाटतंय. बरोबर. ह्याच्यातून कुठल्या ठिकाणी तुम्ही गेलताय? आम्ही याच्या अगोदर दक्षिण भारतातील तीर्थ केले. बरं. हा, कन्याकुमारी, त्याचबरोबर काय होते काय रामेश्वरम, बरं. ती भगवती देवी, सेतू. म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या का तिसऱ्या वेळेस चाललाय? दुसऱ्या वेळेस चालू. बरं बरं बरं. आता गेल्या वेळेला आम्ही दक्षिण भारतातील ट्रिप केली, आता या वेळेला आमची उत्तर भारतातील ट्रिप आहे. म्हणजे सोबत गेले की काळजी करण्याचं काय काळजी कुठलं काम नाही? करायचं कारण नाही. मी शांताराम विष्णू कुंभार, गोडगाव तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आज या ठिकाणी माऊली तीर्थयात्रा कंपनी गौडगाव, श्री हरिभक्त परायण महाराज बाळू महाराज कदम यांच्यातर्फे गेली 16 वर्ष अविरतपणे या ठिकाणी भाविक भक्तांना आणि त्याचबरोबर ज्यांना प्रवासाची आवड आहे अशा सर्व प्रवासी बांधवांना सुखरूपपणे भारत भ्रमण घडवून आणण्याची ते या ठिकाणी 16 वर्ष झालं सेवा करीत आहेत. आज या ठिकाणी 16 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये 85 प्रवासी सोबत घेऊन उत्तर भारतातील त्रिस्थळी यात्रा त्यांनी काढलेली आहे. काशी, अयोध्या, अलाहाबाद आणि चित्रकूट या ठिकाणी ते जवळपास 85 यात्रेकरूंना घेऊन आज ते उत्तर भारतातील यात्रेसाठी रवाना होत आहेत. या यात्रेसाठी माझी आई या ठिकाणी यात्रेला गावकऱ्यांसोबत निघालेली आहे आणि यापूर्वीही या माऊली तीर्थयात्रा कंपनीसोबत माझ्या आईने दक्षिण भारत असेल, उत्तर भारत असेल किंवा इकडं पूर्व साईडला सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रा असेल, अशा बऱ्याचशा यात्रा जवळपास 4 ते 5 यात्रा या ठिकाणी या कंपनीसोबत केलेल्या आहेत. गावातील नागरिकांचा किंवा आईचाही अनुभव त्या ठिकाणी विचारात घेतला असता या ठिकाणी अत्यंत सुरक्षित आणि अगदी
घरच्यासारखी काळजी घेत या ठिकाणी सुखरूपपणे संपूर्ण यात्रा घडवून आणून त्या ठिकाणी प्रवाशांना एक प्रवासाची अनुभूती देण्याची एक चांगली संधी या ठिकाणी माऊली तीर्थयात्रा कंपनीनं दिलेली आहे आणि ते सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने देत आहे. अगदी प्रवाशांची या ठिकाणी त्यांना वेगवेगळे पॉइंट दाखवणे, त्या स्पॉटवर नेल्यानंतर केवळ फक्त देवदर्शन घडवून आणणे हाच उद्देश नाही, तर ज्या ठिकाणी ते घेऊन जातात त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती, की जेणेकरून त्याचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे, भौगोलिक संदर्भ काय आहे, जेणेकरून त्यांच्या त्या ऐतिहासिक आणि भौगोलिक ज्ञानात सुद्धा भर घालण्याचा ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे या प्रवासामध्ये जे जाणारे काही भाविक असतात, त्याचबरोबर काही हौशी लोक असतात की जे ज्ञानार्जन करण्याच्या हेतूने किंवा विरंगुळा या हेतूने ते प्रवास करत असतात. तर अशा या सर्व भाविकांना आणि या प्रवाशांना सोबत घेऊन जाण्याचं हे काम माऊली तीर्थयात्रा कंपनी करत आहेत. यांच्या राहण्याची व्यवस्था असेल अगदी उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी कुठल्याही पैशाच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करता त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची निवासाची व्यवस्था ही अत्यंत सुखवस्तू पद्धतीने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न माऊली तीर्थयात्रा कंपनी मार्फत केलेला असतो. त्याचबरोबर सकस आहार प्रवासात देऊन जेणेकरून या प्रवाशांच्या आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही अशा प्रकारची काळजी या माऊली तीर्थयात्रा कंपनी घेत आहे. आणि त्यामुळं मी या ठिकाणी त्यांची कुठलीही यात्रा असो, वर्षभरात जवळपास ते 3 ते 4 यात्रांचं आयोजन करत असतात. 4 धाम असेल किंवा इकडली उत्तर भारतातली यात्रा असेल, दक्षिण भारतातली यात्रा असेल, महाराष्ट्रातली अष्टविनायक यात्रा असेल, या सर्व यात्रा ज्या आहेत पाठीमागचे अनुभव लक्षात घेता या प्रत्येक यात्रेमध्ये प्रवाशांना भाविकांना त्या ठिकाणी अत्यंत दर्जेदार सोयी दिलेल्या असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्यासोबत मी माझ्या घरच्यांना या यात्रेमध्ये पाठवण्यास मी नेहमी तत्पर असतो.